नमस्कार, मी आहे मराठी इंजिनियर. गेल्या 9 वर्षाहूनही अधिक काळात मी अनेक घरं आणि इमारती उभ्या राहताना पाहिल्या आहेत आणि त्याचबरोबर लोकांनी घेतलेले चुकीचे निर्णय आणि त्या निर्णयांची किंमत कशी मोजावी लागते हेही जवळून पाहिले आहे. आज मी तुम्हाला घर कसं बांधायचं हे सांगणार नाही. आज मी तुम्हाला घर बांधताना कोणत्या चुका होतात आणि त्या का होतात हे शांतपणे समजावणार आहेत. आजकाल घर बांधताना आपण नक्की काय करतो? एक तर इंस्टाग्रामवरचे रील बघतो, नाही तर गावातल्या पाटलांच्या घराचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवतो. पाटलांनी जसा हॉल बांधलाय तसाच मला हवा, पण इथेच तुम्ही फसता का? ते लॉजिक समजून घ्या. समजा पाटलांचं घर उत्तरमुखी आहे, तिथे दिवसभर थंड हवा येते, उजेड येतो, डिलाईट, म्हणून त्यांनी मोठी खिडकी दिली. पण तुमचा प्लॉट जर पश्चिममुखी असेल आणि तुम्ही तीच खिडकी तशीच कॉपी केली तर दुपारी 3 नंतर येणाऱ्या कडक उन्हामुळे घरात प्रचंड गरमी होईल. त्यांच्या हॉलमध्ये फॅनशिवाय गारवा असेल आणि तुमच्या हॉलमध्ये एसी लावून सुद्धा उकाडा. कॉपी करून शोपीस नक्की तयार होतो, पण राहायला गेल्यावर फक्त पश्चाताप उरतो. मी छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या भागात अनेक साईट्स पाहिल्या आहेत. घर 2 मजली असतं, पण साईटवर इंजिनियर नसतो. कधी RC ड्रॉइंग बेसिक असतात किंवा ते घेतलेच जात नाही, त्याच्याशिवायच काम होतं. स्लॅबचं स्टील चेक होत नाही, कॉलम साईज अंदाजाने ठरते. मालक म्हणतो कॉन्ट्रॅक्टर पाहतोय आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणतो हे रोजचंच काम आहे. पण फरक इथे आहे, घर बांधणं कॉन्ट्रॅक्टरसाठी रुटीन आहे, पण तुमच्यासाठी ते आयुष्याचं स्वप्न आहे. घर बांधणं म्हणजे फक्त विटा सिमेंटचं काम करणं नाही, घर बांधणं म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं आहे. म्हणूनच ही सिरीज मी सुरू करत आहे. ही सिरीज त्यांच्यासाठी आहे ज्यांना स्वयंपाकघर फक्त दिसायला नाही तर रोज वापरायला सोयीचा हवा आहे, ज्यांना बेडरूम फक्त मोठी नाही तर त्याच्यामध्ये प्रायव्हसी आणि एकदम शांत वाटावी, आणि ज्यांना घर फक्त मजबूत स्ट्रक्चर म्हणून नाही तर सुंदर, वापरायला आरामदायक आणि दीर्घकाळ टिकणारा हवा आहे. हे कोणाला शिकवण्यासाठी नाही, हे आहे योग्य निर्णय घेणाऱ्या लोकांसाठीच. इंजिनिअरिंग लॉजिक प्लस ग्राउंड रियालिटी. जर तुम्ही प्लॉट घेण्याच्या विचारात असाल किंवा घराचे काम सुरू असेल तर ही सिरीज शांतपणे लक्ष देऊन ऐका. पुढच्या भागात आपण बोलणार आहोत प्लॉट घेताना नक्की काय बघायचं, माती, लोकेशन की कागदपत्रे. कारण यापैकी एक जरी चुकलं तर तुमचं पुढचं सगळं प्लॅनिंग चुकतं. भेटूया पुढच्या भागात. मी आहे मराठी इंजिनियर. थँक्यू.